नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो की आपण भरपूर हुशार असतो, आपण बऱ्याचशा गोष्टी लोकांना असं जीव तोडून सांगत असतो, पण लोक आपलं ऐकत नाहीत, आपल्याला मानतच नाहीत। आणि असं भरपूर लोकांच्या बाबतीत होतं, भरपूर लोकांच्या। इनफॅक्ट आजपर्यंत मी बरेचसे असे किस्से ऐकलेत की माणूस प्रचंड हुशार आहे वगैरे वगैरे, पण त्याला कोणीच ऐकत नाही, कोण मान सन्मान देत नाही वगैरे वगैरे। पण असं का होतं? कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पण आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान कमवतो ना, त्यावेळेस आपण ते ज्ञान लोकांना सांगत असतो की हे असं आहे, ते तसं आहे वगैरे वगैरे। पण कसं असतं माहिती आहे का, लोक तेव्हाच आपल्याला ॲक्सेप्ट करत असतात ज्यावेळेस त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये प्रेमाचे संबंध असतात। ज्यावेळेस लोकांना आतून वाटायला लागतं की हा माणूस आपला आहे, आपल्यासाठी उभारतोय, आपल्यासाठी काम करतोय, हा आपल्यासाठी काहीही करू शकतो। ज्यावेळेस त्यांना आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते ना, मग लोक आपल्याला ॲक्सेप्ट करत असतात, आपला मान सन्मान करत असतात, आपल्याला स्वीकारत असतात। अदरवाईज आपण त्यांच्याजवळ कधीच जात नाही, फक्त ज्ञान सांगत असू त्यांना। जर त्यांच्यामध्ये जर ती भावनाच आपल्याप्रती नसेल की हा माणूस आपला आहे, तर ते आपल्याला कधीच स्वीकारणार नाहीत। आपण किती जरी नॉलेजेबल असलो ना, आपल्याला लांबूनच नमस्कार करतात, तुझं ज्ञान तुझ्यापाशी राहू दे म्हणतात, आम्हाला नको सांगू। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना, ज्यावेळेस आपल्याकडे ज्ञान असतं ना, त्यावेळेस आपण ज्ञानाचा जास्त वापर नाही करायचा, लोकांसोबत संबंध प्रस्थापित करायचे, त्यांच्यासोबत रिलेशन चांगलं ठेवायचं, त्यांच्या आणि आपल्यामध्ये गोडवा असला पाहिजे। त्यांना वाटलं पाहिजे की हा माणूस माझा आहे, माझ्यासाठी स्टँड घेतोय, माझ्यासाठी लढतोय, माझ्यावर प्रेम करतोय। ज्यावेळेस त्यांना तो विश्वास आपल्याप्रती यायला लागतो ना, मग लोक आपल्याला स्वीकारायला चालू करतात, आपल्याला रिस्पेक्ट करायला लागतात। पण मोस्टली कसं होतं माहिती आहे का, आपण आपल्या तोऱ्यात असतो आणि मग वाईट वाटायला लागतं की समाज असाच आहे, दुनिया अशीच आहे वगैरे वगैरे वगैरे। आता बरीचशी लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, त्यांना जनता का प्रेम करते माहिती आहे का, कारण ते त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतात। जनतेला वाटायला लागतं की हा माणूस आपल्यासाठी काम करणार आहे, हा आपला माणूस आहे, हा आपल्यासाठी उभा राहतो आणि तो त्यांना मदत करतो, त्यांचे हालचाल विचारतो, त्यांच्या एक कनेक्शन त्यांचं बनलेलं असतं। त्याच्यामुळे लोक त्याच्यावर प्रेम करत असतात, त्यांच्या नेत्यावर। पण तीच गोष्ट एखाद्या शिक्षित लोकांसोबत होत नाही, कारण शिक्षित माणूस जो असतो ना, तो एकतर स्वतःच्या आयुष्यात बिझी असतो आणि प्लसमध्ये तो ह्या अदर ॲक्टिव्हिटी करत नाही। लोकांसोबत बोलणं, त्यांच्यासोबत संबंध ठेवणं, त्यांना वेळोवेळी मदत करणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी जमत नाहीत। त्याच्यामुळे ना, त्यांचं ते रिलेशन बिल्ड होत नाही। मग ते लोक किती जरी नॉलेजेबल असले ना, तरी लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं। त्याच्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला कधी लोकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं असं, लोकांमध्ये जर तुम्हाला वाटत असेल लोकांनी आपल्याला ॲक्सेप्ट करावं, आपल्याला स्वीकारावं, तर मग ना, लोकांसोबत एक संबंध प्रस्थापित करा, त्यांच्यासोबत चांगलं रिलेशन ठेवा। आणि जर मग तुमच्याकडे नॉलेज असेल ना, तर मग सोनेपीस व्हा। मग लोक तुम्हाला खूप आदर पण करतात, तुमचं ऐकतात पण, आणि तुम्हाला मान सन्मान देखील देतात। पण जर तुमच्याकडे ते स्किल नसेल लोकांना समजून घेण्याचं, त्यांच्यामध्ये जाण्याचं, त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण करण्याचं, तर तुम्हाला मग लोक कधीच स्वीकारणार नाहीत। तुमचं ज्ञान हे एका बाजूला राहतं आणि लोकांचं प्रेम हे दुसऱ्याच लोकांवर असतं। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।